हॅलो 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 Yes, ma'am. कुठला पॉइंट काल झाला होता रे? Gas liquid chromatography. फिगर काढले ना, फक्त फिगर काढली होती आणि थांबलो होतो, बरोबर आहे ना? हॅलो Yes. हा हा मी एक्सप्लेन करते. काल फक्त फिगर काढली होती. लिसन, मी हा पॉइंट 1, 2, 3 आणि 4 कन्स्ट्रक्शन 4 पॉइंट मध्ये सांगणार आहे याचं इन्स्ट्रुमेंटेशन. 4 पॉइंट मध्ये एक हा कॅरियर गॅस, एक सॅम्पल इंजेक्शन, तिसरा हा कॉलम आणि चौथा हा डिटेक्टर. एवढ्या 4 मध्ये सांगणार आहे. लक्ष द्या. फर्स्ट वन इज अ कॅरियर गॅस. त्याच्या अगोदर जस्ट रिवाइज करूयात. व्हॉट इज मीन बाय क्रोमॅटोग्राफी? व्हॉट इज मीन बाय क्रोमॅटोग्राफी? Chromatography is Greek word. Chroma means color and graphy means to write. Okay. The technique of separation of component. काल आपण बघितलं होतं की नाही, मी नेटवरच्या स्लाइड दाखवलं होतं तुम्हाला. कंपोनंट कसे सेपरेट होतात, कंपोनंट ए आणि बी होते की नाही, दोन वेगवेगळे कलरचे सेपरेट झालेले. कुठले होते ते कंपोनंट, कशापासून सेपरेट केले आपण? हु इज ओरिजिन? हॅलो हॅलो यस मॅम. अरे रिस्पॉन्स द्या ना रे. हा, परीक्षा किती जवळ आली माहिती आहे ना. दी टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनंट प्रेझेंट इन मिक्सचर. कुठल्या दोन्हीमध्ये कंपोनंट डिस्ट्रीब्यूट होतात? स्टेशनरी फेज आणि मूव्हिंग फेज. स्टेशनरी फेज आणि मूव्हिंग फेज. स्टेशनरी फेज काय असते? सॉलिड और लिक्विड. फिक्स असते, ती सॉलिड किंवा लिक्विड असते. आणि मोबाईल फेज काय असते? लिक्विड किंवा गॅस असते. ती मोबाईल फेज सॉलिडच्या सरफेसवरती किंवा जी स्टेशनरी फेजच्या सरफेसवरती मूव्ह होत असते. कंपोनंटचं सेपरेशन का होतं? काय कंपोनंट्स आर? रेट ऑफ मूवमेंट. Difference in rate of movement. Difference in rate of movement. Then definition is a technique of separation of component present in mixture by continuous distribution of component between stationary phase and moving phase. Okay. आता त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलेलं होतं. ऑन द बेसिस ऑफ मोबाईल फेज दोन टाईपचं क्लासिफिकेशन, गॅस क्रोमॅटोग्राफी, लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ग्लास क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप, GLC आणि GSC. लिक्विड क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप, कॉलम आणि प्लेनर. ओके. आणि त्यानंतर आपण हा पॉइंट डिस्कस करत होतो. ओके. आता मी याचे 4 सब पॉइंट मध्ये एक्सप्लेन करणार आहे. लक्ष द्या व्यवस्थित. कॅरियर गॅस इज मोबाईल फेज. Carrier gas is a mobile phase in gas liquid chromatography. Generally, hydrogen, helium, nitrogen, argon, carbon monoxide, these gas are used as a carrier gas. 2 वाक्य संपवले मी. कॅरियर गॅस मोबाईल फेज आहे आणि हे गॅस कॅरियर गॅस म्हणून वापरले जातात. Carrier gas carries the sample. Carrier gas carries the sample from sample injection to the column and from column to the detector. From column to the detector. हे झालं माहिती कुणाची? कॅरियर गॅसची. कॅरियर गॅसचं काम सांगितलं, कॅरियर गॅस कोण असतो ते सांगितलं, आणि कॅरियर गॅस इथं काय म्हणून काम करतो, मोबाईल फेज का स्टेशनरी फेज. आर यू गेटिंग? येस. हा. आता सॅम्पल इंजेक्शन.
In sample injection, sample is heated. Sample injection मध्ये sample heat केलं जातं. Vapor of that sample, ह्या sample injection मध्ये तयार झालेल्या सॅम्पलच्या vapor of that sample transfer to the column along with carrier gases. ह्या वेपर कुठे जातात? कॉलम मध्ये जातात. कुणाबरोबर जातात? कॅरियर गॅस बरोबर जातात. मी दोनच वाक्य सांगितले सॅम्पल इंजेक्टरचे. इन सॅम्पल इंजेक्टर सॅम्पल इज हिटेड. व्हेपर ऑफ दॅट सॅम्पल, सॅम्पलच्या व्हेपर इज पास्ड इन टू द कॉलम अलॉंग विथ द कॅरियर गॅसेस. फिनिश याचं डिस्क्रिप्शन. आता कॉलम. Column is 1 to 20 meter in length. To save this space, it is a bend म्हणजे वाकवलाय to U or W shape or V shape. It is made from the copper or aluminum. लांबी किती आहे, कशाचा बनलेला आहे आणि कसा दिसतो, हे 3 वाक्य सांगितलेले. Column contain stationary liquid phase. Column मध्ये stationary liquid phase आहे. Column contain stationary liquid phase and it is supported by solid supporter. पुढे जाऊ नये म्हणून त्या लिक्विड मध्ये सॉलिड टाकलेलं आहे. ओके. आता लिक्विड कुठलं वापरलंय ते सांगायचं. लिक्विड सच ॲज, हे बघा, ग्लिसरीन, पॉलीग्लायकॉल आणि सिलिकॉन ऑइल अशा प्रकारचं केमिकल हे त्या कॉलम मध्ये लिक्विड म्हणून वापरलं जातं किंवा त्या कॉलम मध्ये असले केमिकल भरले जातात. हे लिक्विड नॉन व्होलाटाईल असतं, म्हणजे हीट नॉन व्होलाटाईल म्हणजे कमी तापमानाला हवेमध्ये निघून न जाणारं असतं. आणि सॉलिड सपोर्ट कोणते असतात? कॅल्साइट आणि फायर ब्रिक पावडर. कॅल्साइटची पावडर किंवा विटाची बारीक बुकटी ही वापरली जात असते त्याच्यामध्ये. ओके. कॅल्साइट और फायर ब्रिक पावडर. पुढे हे झालं कॉलम बद्दल एक्सप्लेनेशन. कशाचा बनलेला आहे, किती लांब आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे, त्या भरलेल्याला सपोर्टर म्हणून काय दिलेलं आहे हे माहिती आहे. आता डिटेक्टर. डिटेक्ट द कंपोनंट. डिटेक्टर काय करतं? कंपोनंट डिटेक्ट करतं. विच इज लिव्ह फ्रॉम द कॉलम. कॉलम पासून लिव्ह झालेले, कॉलमला सोडून आलेले जे कंपोनंट आहेत, जे ह्या मिक्सचर सॅम्पल मधले घटक आहेत, तो डिटेक्टर डिटेक्ट करतो. डिटेक्टर डिटेक्ट किंवा मॉनिटर द कंपोनंट विच इज लिव्ह फ्रॉम द कॉलम. विच इज लिव्ह फ्रॉम द कॉलम. कॉलम पासून लिव्ह झालेले कंपोनंट हा डिटेक्टर डिटेक्ट करतो किंवा मॉनिटर करतो. अँड लास्ट सेंटेन्स. रेकॉर्डर ड्रॉ द ग्राफ. दिस ग्राफ इज नोन ॲज ए क्रोमॅटोग्राम. दिस ग्राफ इज नोन ॲज क्रोमॅटोग्राम. आर यू गेटिंग? I will ask some question. Here is stationary phase. Here the stationary phase is present. Column. Is it in liquid state or it is in solid state? Liquid state. For that supporter, which material is used? Solid material is used. What is name of that solid material? Silicon. Poly. नाही राणी, सिलिकॉन हे लिक्विड मटेरियल आहे आणि त्या लिक्विडला सपोर्ट करण्यासाठी मी काल पण सांगितलं होतं, विटांची बारीक बुकटी म्हणजे फायर ब्रिक पावडर किंवा कॅल्साइट हे सॉलिड सपोर्टर म्हणून वापरलं जात असतं. फिअर सॅम्पल इज हिटेड. Sample injection. सॅम्पल. ओके.
फिगर काढून झालेली आहे. हे डिस्क्रिप्शन आहे, लिहा. जे आपण वाचलेलं आहे ना तेच आहे. मोबाईल फेज इन गॅस कॅरियर गॅस. मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज अ कॅरियर गॅस अँड इनर्ट मटेरियल गॅस. लिहा. मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज अ कॅरियर गॅस. Carrier gas carries the sample component from injection point to the column and from column to the detector. Carrier gas are sample chamber. In sample chamber, sample is injected and heated. Vapor of this sample is moved toward the column along with the carrier gas. Vapor start flow. Column मध्ये काय? स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ द सॉलिड सपोर्ट इन लॉंग ऑर युट्यूब. या कॉलम मध्ये काय आहे? स्टेशनरी लिक्विड फेज ही सॉलिड सपोर्टर बरोबर ती पॅक केलेली आहे. कॉलम आर जनरली 1 to 20 मीटर लॉंग अँड कॅन बी बेंड टू U or W shape to save the space. ट्यूब इज मेड अप फ्रॉम द कॉपर, अल्युमिनियम, स्टेनलेस स्टील. ट्यूब म्हणजे कॉलम इज मेड अप फ्रॉम. ट्यूब म्हणजे कोण? कॉलम्स. Column is made up from this material. Okay. Stationary liquid phase काय? These are usually non-volatile liquid. Liquid phase काय आहे? Non-volatile liquid म्हणजे त्या कॉलम मध्ये भरलेला लिक्विड. सिलिकॉन ऑइल, पॉलीग्लायकॉल. तर सॉलिड सपोर्टर्स फॉर स्टेशनरी लिक्विड फेज. सॉलिड सपोर्टर कुठला भरलेला आहे? कॅल्साइट किंवा फायर ब्रिकची पावडर. Detector monitor the component which come from the carrier come with a carrier gas as it is leave the column. कॉलम पासून लीव झालेले, कॉलमला सोडून आलेले कंपोनंट डिटेक्टर आयडेंटिफाय करतो. इट इज पॉसिबल टू रेकॉर्ड द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ थर्मोग्राम. थर्मोग्राम म्हणजे ग्राफ जो असतो त्याला थर्मोग्राम असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग? Yes. हा, राईट डाऊन. लिहायला चालू करा. हॅलो, स्क्रीन दिसते का रे? का चेंज झाली रे? दिसते मॅम. दिसते मॅम. आता दिसते का? चेंज झाली मॅम. हा, ओके, ठीक आहे. आता दिसते ना? येस. चेंज झाली मॅम. चेंज झाली? मोल दिसायला लागले का? येस मॅम. का बरं असं झालं? आता नाही मॅम, तीच दिसते आहे ती. कुठली तुम्ही लिहिताय ती दिसते का? नाही. ओके, आता दिसती का रे? येस मॅम.
चेंज झाली मॅम. अरे असं का व्हायला लागलंय? आता आली का? आले आले. ठीक आहे. झालं मॅम. ओके. हे लिहा.
झालं का? येस मॅम. ओके. ऍप्लिकेशन. ही टेक्निक मेनली कशासाठी वापरली जाते रे? एकच. तुम्ही डेफिनेशन लिहिली का रे याची? हे लिहिलंय ना? हे लिहिलंय का? नाही लिहिलेलं हे झालं. एकच मिनिट. डेफिनेशन वाचा बरं. का डेफिनेशन लिहिली नाही? हॅलो. Technique of separation of component present in mixture by continuous distribution of component between stationary phase and mobile phase. लिहिले की नाही? No, madam. हा? Yes. No, ma'am. लिहिले की नाही? येस. ही डेफिनेशन क्रोमॅटोग्राफीची आहे. आता आपल्या सिलेबसला गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफीची पण डेफिनेशन लिहायची आहे, कारण ती सिलेबसचा पार्ट आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, क्रोमॅटोग्राफी डेफिनेशन. टाईप जीएलसीचं आता इन्स्ट्रुमेंटेशन बघितलंय आपण. फक्त आपल्याला डेफिनेशन आणि ऍप्लिकेशन बघायचे आहेत आता जीएलसीचे. आता डेफिनेशन बघा. जीएलसीची डेफिनेशन ही डेफिनेशन कशाची होती? ह्या क्रोमॅटोग्राफीची होती. आत्ताची डेफिनेशन आहे ना, ही डेफिनेशन आता गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी आपण स्टडीला घेतली की नाही? फिगरच्या वरती हेडिंग लिहिलं की नाही तुम्ही? येस. हा. आता डेफिनेशन म्हणा. इथं पार्टिशनचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. पार्टिशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, दुसरा शब्द वापरला मी. लिहून घ्या, येते तुम्हाला डेफिनेशन. इन जीएलसी सेपरेशन इज ब्रॉट बाय पार्टिशन बिटवीन मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज पॅक्ड इन कॉलम. पार्टिशन बिटवीन मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज पॅक्ड इन कॉलम. लिहून घ्या डेफिनेशन. झालं करायचं? इथपर्यंत फक्त लिहायचं. हे रेड आहे तेवढं. झालं का? झालं मॅम. हा. Yes, ma'am. आता ह्या क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण जरी इथं मीठ ठेवलं आणि त्याला हीट केलं तर आपल्याला ही टेक्निक काय सेपरेट करून देणार? एनए बाजूला सांगणार आहे, डिटेक्टर सांगणार आपल्याला, किंवा हा रेकॉर्डर सांगणार की तुम्ही हे जे सॅम्पल ठेवलेलं होतं ना, त्याच्यामध्ये एक एनए आहे आणि दुसरा सीएल आहे, असं डिटेक्टर सेपरेट करून देतोय. म्हणून तर त्याच्या दोघांच्या पण डेफिनेशन मध्ये सेपरेशन आहे बघा शब्द, किंवा आयडेंटिफिकेशन आहे का बघा बरं. क्रोमॅटोग्राफीच्या डेफिनेशन मध्ये सेपरेशन शब्द आहे का? येस मॅम. आणि आता दिलेल्या डेफिनेशन मध्ये पण सेपरेशन शब्द आहे. काय करते? सेपरेशन कंपोनंटचं केलं जातं. आता ऍप्लिकेशनला जावा, तिथं उपयोग होईल याचा. इट इज यूज टू सेपरेट ऑल क्लासेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कुठला पण ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे, ते सेपरेट करून देते आपल्याला, सांगते ह्याच्यामध्ये हे केमिकल आहेत म्हणून. इट इज यूज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री फॉर गॅसोलिन अँड वॅक्स. गॅसोलिन आणि वॅक्स मिक्स झाला असेल तर आपल्याला ते सेपरेट करून देते. इन फूड इंडस्ट्रीमध्ये ते आपल्याला कलर आणि फ्लेवर, किती कलर द्यायचा आणि किती फ्लेवर असायला पाहिजे, तर ह्याच्यासाठी मदत करतं फूड इंडस्ट्रीमध्ये. जास्त कलर, कमी कलर वगैरे ह्याचं ते
आयडेंटिफाय करून सेपरेट करून दाखवतं आपल्याला. इन कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम इट इज युज्ड टू चेक द कंपोजिशन. कॉस्मेटिक्स मध्ये आणि परफ्यूम मध्ये किती कंपोजिशन झालेलं आहे, कुठला घटक किती तुम्ही टाकलेला आहे हे आपल्याला चेक करून देत असतं. बघा, इट इज युज्ड फॉर सेपरेशन ऑफ ऑल क्लासेस. इट इज युज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री, बस झालं. इट इज युज्ड इन फूड इंडस्ट्री, भरपूर झालं. इट इज इन कॉस्मेटिक्स, इट इज युज्ड इन कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम. एवढंच फक्त वाचायचं. लिहिताना मात्र पूर्ण लिहायचं, कारण जर फिरावून एमसीक्यूज विचारला तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून लिहिताना सगळं लिहायचं. आणि अंडरलाईन करताना मात्र याला अंडरलाईन करा, फक्त एवढ्यालाच अंडरलाईन करा. इट इज युज्ड इन गॅसोलिन अँड वॅक्स, एवढ्यालाच अंडरलाईन करा. आणि हे तर वाक्य पूर्ण येते. आता ड्रग्ससाठी कुठली टेक्निक वापरली जाते? ही टेक्निक ड्रग्ससाठी वापरली जाते. ओके, राईट डाऊन ऍप्लिकेशन लिहून घ्या, व्यवस्थित लिहा. झालं? Yes, ma'am. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. हे बघा, have you covered it? क्रोमॅटोग्राफी, डेफिनेशन, टाइप, नंतर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, डेफिनेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, ऍप्लिकेशन ऑफ GLC. ओके, आता लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज अ थर्मल अनालिसिस. त्याची पण डेफिनेशन ऑफ TGA, इन्स्ट्रुमेंटेशन अँड ऍप्लिकेशन ऑफ TGA. ओके, एकच पॉइंट लास्टला राहिलेला आहे.
लक्ष द्या. मला फिजिकल वॉटरच्या फिजिकल प्रॉपर्टी सांगा रे. लिक्विड. हा वॉटरची फिजिकल प्रॉपर्टी, फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी. एकच मिनिट आहे. ते काय आहे? लिक्विड आहे. पुढं नेक्स्ट. ते बोला ना रे. कलरलेस. कलरलेस आहे. पुढे बॉडी. ओडरलेस. त्याचा मेल्टिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस असतो. त्याचा फ्रीजिंग पॉइंट हा बोला 0 डिग्री सेल्सिअस असतो. बॉइलिंग पॉइंट. त्याचं वजन हे आता 1 ग्रॅम घेतलेलं असेल तर तुम्हाला मी जेवढं पाणी दिलेलं आहे टेस्टिंगला त्याचं वेट किती आहे? मेल्टिंग पॉइंट नाही बरं का, कोणतरी सांगा ना रे. बॉइलिंग पॉइंट. हां, त्याचं वजन किती आहे? त्याची डेन्सिटी किती आहे? त्याची फिस्कॉसिटी काय आहे? फिस्कॉसिटी किती आहे? ह्या कसल्या प्रॉपर्टी झाल्या? फिजिकल. त्यानंतर मास, त्या पाण्याचं वजन किती आहे? या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. सरफेस टेन्शन. हा, गुड. या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. आता मला अशाच काय करायच्या केमिकल प्रॉपर्टी सांगा. रिॲक्शन नका सांगत बसू, फक्त त्याची ऑक्सिडेशन केलं तर काय होईल, त्याचा pH किती आहे, त्याचे रिडक्शन केलं, रिडक्शन कुणाबरोबरती होतं, नंतर त्याच्यामध्ये त्याचं कसलं स्ट्रक्चर आहे, त्याचं स्ट्रक्चर ट्रायक्लिनिक आहे का ऑक्टाहेड्रल आहे का काय, तर त्याच्या स्ट्रक्चरची रिॲक्शन, त्याच्यामध्ये किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत का कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत का, अजून दुसऱ्या टाईपचे कुठल्या बॉन्ड आहेत, ह्या ज्या रिॲक्शन असतात त्याला केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणायचं. ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. ओके. आता नेक्स्ट काय शब्द लिहिलाय रे? टेम्परेचर. टेम्परेचर. व्यवस्थित लक्ष द्या. टेम्परेचर शब्द लिहिलाय. थर्मल ॲनालिसिस म्हणजे काय? हे टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर वाढवलं किंवा टेम्परेचर जर कमी केलं तर लिक्विडचं काय होतं, या पाणी हे लिक्विड आहे ना त्याचं काय होतं, त्याच्या कलरवरती काय फरक पडतो, टेम्परेचर वाढवत गेलो किंवा कमी करत गेलो तर त्याचा ओडर कसा चेंज होतो, बॉइलिंग पॉईंट चेंज होतो का आहे असाच राहतो, फ्रीजिंग पॉईंटचं काय होतं, पाण्याच्या वजनाचं काय होतं, डेन्सिटीचं काय होतं का, फिस्कॉसिटीचं काय होतं का, मासचं काय होतं का, सरफेस टेन्शनचं काय होतं का. म्हणजे ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मेजर केल्या जातात. काय मेजर केलं जातं? ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मेजर केल्या जातात, म्हणजे याची उत्तरं काढली जातात. टेम्परेचर वाढवलं तर समजा मास सुरुवातीला, आता मी ते एक एक्झाम्पल लिहिते. बघा हा, हा हा लक्ष द्या. आता बस ना गेले बघा स्लाईडवरती. हा लक्ष द्या.
ओके. सुरुवातीला मास हे 10 ग्रॅम घेतलं होतं. त्यावेळेस टेम्परेचर हे रूम टेम्परेचर होतं. रूम टेम्परेचर किंवा आपण फिक्स घेऊया टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. म्हणजे 35 डिग्री सेल्सिअसला 10 ग्रॅम एवढं वजन होतं. तुम्ही जर त्याचं टेम्परेचर वाढवलं तर 10 ग्रॅमचं 10 ग्रॅमच राहतंय का बघायचं. नंतर टेम्परेचर 50 केलं 10 ग्रॅमचं 10च राहतंय का बघायचं का कमी होतंय. कमी होत असेल तर किती कमी होतंय. म्हणजे कुणाची उत्तरं पाहिजेत आपल्याला ह्या टेम्परेचरची नाही का उत्तरं. आपण काय स्टडी करतोय हे टेम्परेचर स्टडी करत नाही. काय स्टडी करतोय हे मास स्टडी करतोय. हे मास स्टडी करतोय आपण. कुठली प्रॉपर्टी स्टडी करतोय ही फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करतोय. कुणाच्या रिस्पेक्टमध्ये कुणाच्या कंपॅरिझनमध्ये कुणाच्या फंक्शनमध्ये ॲज ए फंक्शन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरच्या फंक्शनमध्ये इथं फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केली. त्यानंतर रिडक्शन ही केमिकल प्रॉपर्टी झाली. टेम्परेचर रूम टेम्परेचर असताना किती रिडक्शन होतं. नंतर अजून टेम्परेचर वाढवलं तर किती रिडक्शन होतं. कुठल्या प्रॉपर्टी स्टडी करायचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायचे. पण कुणाच्या फंक्शनमध्ये कुणाला घेऊन स्टडी करायचे टेम्परेचरला. आता ह्या प्रॉपर्टी चेंज होणार आहेत की नाही टेम्परेचरशी. आता समजा एक आपल्याकडे पीठ आहे थोडंसं मुठीमध्ये आपल्या हातात पीठ घेतलंय आपण तव्यावरती टाकलंय आणि निवांत बसलो थोड्या वेळ. थोड्या वेळानंतर त्याचं वजन काहीतरी कमी होईल की नाही. होईल की नाही. जावा झोपी निवांत. नो रिस्पॉन्स. येस मॅम. एखादं लाकूड घेतलंय त्याला जाळायला चालू केलंय आपण. काही वेळानंतर त्या लाकडाचं वजन कमी होईल की नाही होणार. Yes, ma'am. Yes, हा. ma'am. मग मास आहे ना टेम्परेचर बदललं की मास बदललं. टेम्परेचर बदललं की मास बदललं. मासमध्ये चेंज झालाय म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज झालेला आहे. आता इथं डेफिनेशन बघा थर्मल अनालिसिसची. इट इज इथं काय शब्द आहे त्याचा बघितलं मी कर्सर फिरवते ते काय शब्द आहे. Physical. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कुणाच्या. Substance. कुठला पण सबस्टन्स असू द्या कोणताही सबस्टन्स असू द्या त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायची मेजर करायची. बघा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स आर मेजर ॲज ए फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणून त्याला हा टेम्परेचर मीन्स थर्मा हीट म्हणून याला थर्मल अनालिसिस असं म्हटलं जातं. काय करून अनालिसिस केलंय टेम्परेचर वाढवून अनालिसिस केलंय म्हणून याला थर्मल अनालिसिस असं म्हणायचं. आता डेफिनेशन बघा. द टेक्निक इन विच चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. Change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature is known as a thermal analysis. म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय चेंज होतो जेव्हा आपण टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं तेव्हा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय चेंज होतो त्याचा स्टडी करणं म्हणजेच थर्मल अनालिसिस करणं. कोण सांगू शकेल का. मी अजून एकदा सांगते. Change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature is defined as a thermal analysis. Change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature is known as thermal analysis. Are you getting? Yes, ma'am. What is meant by thermal analysis? Change in physical and Change in Change in physical physical and properties. chemical property is measured as a function of temperature. Temperature. Is known as a thermal analysis. Is known as thermal analysis. Are you getting? हेडिंग टाका. न्यू पॉइंट आहे आणि ही फक्त डेफिनेशन लिहून घ्या. A technique in which change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature is known as thermal analysis. Write down.
झालं मॅम. ओके, सर्वांचं झालं का? येस हा, आता ह्या थर्मल अनालिसिस मधलाच थर्मल अनालिसिस आहे ना. आता मगाशी मी टाईप भरपूर लिहिले येतात मला, एकच मिनिट. हे थर्मल अनालिसिसचे खूप टाईप आहेत. आता समजा फिस्कोसिटी, टेम्परेचरचा फिस्कोसिटीवरती काय फरक पडतो याच्यासाठी वेगळी टेक्निक आहे. टेम्परेचरचा डेन्सिटीवरती काय इफेक्ट होतो ही एक टेक्निक आहे. टेम्परेचरचा वेटवरती काय इफेक्ट होतो ती एक टेक्निक आहे. टेम्परेचरचा फ्रीजिंग पॉईंटवरती काय इफेक्ट होतो ती एक टेक्निक आहे. केमिकल बॉन्डिंगचा टेम्परेचरवरती काय इफेक्ट होतो ती टेक्निक आहेत. खूप टेक्निक आहेत. आपल्या सिलेबसला फक्त एकच टेक्निक आहे, फिजिकल प्रॉपर्टी मधलं मासचा आणि टेम्परेचरचा दोघा हा मास चेंज कसा होतो टेम्परेचर वाढवल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर ते स्टडी करणं म्हणजेच थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस. आर यू गेटिंग? इथं बघा, थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस इज अ टेक्निक इन विच चेंज इन मास. ह्या थर्मल अनालिसिस मध्ये खूप टेक्निक आहेत, त्याच्यापैकी एकच टेक्निक आपल्या सिलेबसला आहे. त्या टेक्निकचं नाव आहे थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस. ह्या थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस मध्ये चेंज इन मास ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड ॲज ए फंक्शन ऑफ टेम्परेचर. आर यू गेटिंग? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मधली फक्त एकच प्रॉपर्टी घेतली, कुठली? कोणती प्रॉपर्टी घेतली? मास. एकच प्रॉपर्टी घेतली आणि त्याचं रिलेशन कशाबरोबर ती स्टडी केलेलं आहे? त्याचा टेम्परेचर बरोबर. ती उदाहरणार्थ मी एक ग्राफ दाखवते. हे बघा, टेम्परेचर वाढवत 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 गेलो तर मासवरती काय इफेक्ट होतंय ते स्टडी केलेलं आहे. हा ग्राफ हा थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिसचा ग्राफ आहे. आर यू गेटिंग? ग्राफ नाही दिसला? दिसलं मॅम. हा, म्हणजे टेम्परेचर वाढवल्यानंतर मासवरती काय इफेक्ट होतो हा ग्राफ आहे ना, तो थर्मोग्रॅव्हिमेट्रीचा आहे. थर्मोग्रॅव्हिमेट्री हा कोणाचा टाईप आहे सांगा बरं? थर्मल अनालिसिस. थर्मल अनालिसिसचा टाईप आहे थर्मोग्रॅव्हिमेट्री. आणि थर्मोग्रॅव्हिटी म्हणजे मास. ग्रॅव्हिटीचं रिलेशन कोणाबरोबर खूप जवळचं असतं? मास वाढवले की ग्रॅव्हिटी वाढते. म्हणून ह्या टेक्निकला थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस असं म्हटलं जातं. डेफिनेशन लिहून घ्या थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिसची. इथपर्यंत डेफिनेशनला हे डार्क केलेलं. हेडिंग लिहा अगोदर थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस आणि इन ब्रॅकेट TGA. तुम्हाला थर्मोग्रॅमेट्रिक अनालिसिस हा क्वेश्चन पेपरमध्ये शब्द दिसणार नाही. तुम्हाला कुठला शब्द दिसेल? TGA. सॉरी. म्यूट आहात तुम्ही. इथपर्यंत लिहायचं राजांना, एवढंच लिहायचं. झालं. ओके, सर्वांचं झालं? झालं का? एवढंच लिहायचं फक्त? येस मॅम. ओके. हा, आता हे बघा,
अशी डायग्राम नाही, फक्त फ्लो चार्ट आहे. इथं आपलं सॅम्पल आहे. सॅम्पल हीट करण्यासाठी हा फर्नेस आहे. फर्नेस म्हणजे भांड, केमिस्ट्रीमध्ये त्याला फर्नेस म्हणतात. ज्याच्यामध्ये सॅम्पल ठेवलं जातं ना त्याला फर्नेस असं म्हणायचं. आपण चपाती भाकरी तव्यामध्ये बनवतो, तवा हे फर्नेस झाला आपला. आर यू गेटिंग आयडिया ऑफ फर्नेस? ओके. Yes, इथं थर्मोबॅलन्स हा शब्द दिसतोय. हा थर्मोबॅलन्स हा ह्या सॅम्पलचं वेट मेजर करतो, वजन मेजर करतो. थर्मोकपल हा टेम्परेचर मेजर करतो. ओके. हा एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट काय करतो, ह्याला इनर्ट ॲटमॉस्फिअर देतो. जर इनर्ट ॲटमॉस्फिअर नसेल ना रे, तर आपलं सॅम्पल वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर ती वातावरणातल्या गॅस बरोबर ती रिॲक्ट होऊन बसेल. म्हणून हा एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट काय करतं, याला ह्या सॅम्पलला इनर्ट ॲटमॉस्फिअर देतं. म्हणजे इनर्ट गॅस इथं साईडला असे सोडले जातात की जेणेकरून ह्या सॅम्पलचा आणि वातावरणाचा कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून. ओके. आता हे सांगितलं मी तुम्हाला, हे सांगितलं. रेकॉर्डर काय करतो, ग्राफ काढत असतो. ग्राफ काढतो. कसला ग्राफ काढतो, हे बघा असला ग्राफ काढतो. आता राहिलं कुठलं, हा महत्वाचा. हा मायक्रो प्रोसेसर कंट्रोल पॉवर सोर्स आहे ना, पॉवर सोर्स लिहिलेलं आहे बघा. ह्याला ना एक प्रोग्राम बसवलेला असतो. उदाहरणार्थ प्रोग्राम म्हणजे तुम्हाला पीपीएस असेल, प्रोग्राम माहित आहे. मी रफ एक्झाम्पल सांगते की जे बऱ्याचशा मुलांना माहित असतं. शेतामध्ये ना शेतीला पाणी वगैरे देत असताना जिथं मोटर असते तिथं एक ॲटो बसवला जात असतो. काय करतो रे तो ॲटो? लाईट चालू बंद करतात ना, तिथं एक ॲटो बसवला जातो. काय करतो ॲटो सांगा? लाईट आली की ऑटोमॅटिक टाइम लाईट आली की ऑटोमॅटिक आपली मोटर चालू होते आणि लाईट गेली की बंद होते. आपल्याला तिथं चालू करायला जायची गरज लागत नाही, ऑटोमॅटिक चालू होतं. हा मायक्रो प्रोसेसर कंट्रोल पॉवर सोर्स आहे ना, त्या ॲटोला, आपल्या शेतातल्या ॲटोला पण एक प्रोग्राम दिलेला असतो बघा की ऑटोमॅटिक चालू व्हायचा. तसं ह्याला पण एक प्रोग्राम दिलेला असतो. तो काय करतो, मी स्क्रीन चेंज करते, जरा स्क्रीन चेंज करते, थोडंसं वेगळं दाखवते तुम्हाला, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला. सांगून पटकन लक्षात येत नाही. हां, दुसरी स्क्रीन दिसायला लागली ना, व्हाईट स्क्रीन, कलरलेस. एकच मिनिट. हा एक ॲक्सिस आहे, हा एक ॲक्सिस आहे. ओके. मी रफ काढते बरं का रे, एवढं व्यवस्थित काढत नाही. समजलं म्हणजे झालं.
काय लिहिले रे मी? दिसते का तुम्हाला हे? हा 0.5. हा 0.5. मला इथं लिहायचंय 1. इथं लिहायचंय 1.5. इथं त्यानंतर लिहायचंय 2. लास्टला मला इथं लिहायचंय 1000. मायक्रो प्रोसेसर कंट्रोल पॉवर सोर्स काय करतो? ह्या 0.5 पासून वाढवायला चालू करतो. कुठपर्यंत वाढवतो? 1000 पर्यंत. असा प्रोग्राम बसवलेला असतो. तर आपल्याला क्रायटेरिया काय? आपण 0.5 म्हणजे 0.5 घ्यायचं, नाही घेतलं तरी चालतंय. 0.5 पासून, लक्ष द्या, 0.5 पासून आपल्याला कुठपर्यंत घ्यायची परमिशन आहे? 25 पर्यंत घ्यायची परमिशन आहे. म्हणजे काय? हिथलं हे कॉन्स्टंट असणारे लास्टचं डिजिट आपल्याला टेम्परेचर 1000 पर्यंतच वाढवायचं आहे. त्याच्या अगोदर मात्र ना ह्या 0.5 घेतलेलं आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही 20 वगैरे पण घेऊ शकता, 25 पण घेऊ शकता. ह्या 0.5 च्या ऐवजी किती घेऊ शकता तुम्ही? इथे किती घेऊ शकता? ह्या 0.5 to 25 मधला कुठला पण आकडा सांगा मला, तेवढा घेऊ शकतो आपण. त्याच्या पटीत मी सांगते तुम्हाला. आता 25 घेतलं, इथं काय येणार आहे? किती येणार? 50. इथे किती येणार? 75. इथे किती येणार? 100. मला हे काय सांगायचंय, 0.5 पासून 25 पर्यंत कुठले पण आकड्याचा डिफरन्स घ्यायची तुम्हाला ठेवता येतो. कारण ते मायक्रो प्रोसेसर आहे ना, त्याच्यावरती नॉब बसवलेला असतो, एक बटन बसवलेलं असतं. ते सिलेक्ट तुम्ही केलं की ते काय करणार? आता तुम्ही 20चा जर डिफरन्स पकडला तर इथं काय येणार आहे? इथं 20 असलं की इथं 40, इथं 60, इथं 80, इथं 100, 120, 140, 160, कुठपर्यंत? 1000 पर्यंत. कळालं का 0.5 to 25 चा अर्थ? येस मॅम. सर्वांना कळाला का? लास्टचा आकडा 25 नव्हे, लास्टचं डिजिट किती ठेवायचंय? इथलं हे कॉन्स्टंटच आहे. किती? 1000. फक्त काय काय करायला ऑथॉरिटी आहे त्या नॉबमुळे? 0.5 to 25 मधलं कुठलं पण सिलेक्ट करायला ऑथॉरिटी आहे तुम्हाला. इथला डिफरन्स, टेम्परेचरचा डिफरन्स. आर यू गेटिंग? येस मॅम. हा, आता मी सांगते. मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स इज प्रोग्राम टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली. इथं लिहिलेलं आहे बघा, मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स. एकच मिनिट. हे बघा, microprocessor control power source is programmed to increase the temperature linearly at predetermined rate. प्रीडिटरमाइंड रेट म्हणजे ऑलरेडी आपण ठरवलेले, अगोदर ठरवले की कितीचा डिफरन्स ठेवायचा आहे ते. प्रीडिटरमाइंड रेट ऑफ 0.5 to 25 डिग्री सेल्सिअस पर मिनिट अप टू इथं 1000 डिग्री सेल्सिअस. इथं 1200 झालंय, 1200 पण चालतं, 1000 डिग्री पण चालतं. आर यू गेटिंग? वी विल स्टॉप. आपण उद्या बघूयात, उद्या सकाळी लेक्चर आहेच आपलं. ओके. अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये पटपट पटपट अटेंडन्स टाकायची. Only 44 members are there. Hello? Hello? Yes. Okay, we will stop.